मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. मालक जनताच मालक असं म्हणत आम्ही संबंध महाराष्ट्रभर जनतेचं राज्य आहे या देशात हे आम्ही सांगत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं की रयतेचं राज्य, 400 वर्षापूर्वी, आणि ते स्वराज्य नावाचा प्रकल्प त्यांनी सक्सेस करून दाखवला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी सांगितलं प्रजासत्ता, आणि आज 75 वर्षांनी आम्ही म्हणतोय की जनताच मालक आहे, जनतेचं राज्य आहे. शब्द जरी बदलले आशय तोच आहे, भावार्थ तोच आहे आणि हक्कही तोच आहे. तर माझ्यासोबत आमच्या पार्टीचे समीर खाटी तालुका कोषाध्यक्ष आहे, नंतर पंकज रावते यांनी मोबाईल घेतला आहे, शूटिंग करत आहेत पंकज रावते कार्यकर्ते, आणि माझ्यासोबत इथे जे आलेले आहेत हे चौधरी आहे, काय नाव आहे? मधुकर चौधरी, आणि त्यांचा हा मुलगा पुरुषोत्तम चौधरी. हे खेडगावचे आहे, हे माझ्याकडे आले. त्यांची मोठी व्यथा आहे, या मुलाला नाक दुखायला लागलं, त्याचं श्वास घेता येईना, म्हणून खाजगी डॉक्टरकडे गेले चाळीसगावला. डॉक्टरने सांगितलं हाड वाढलंय, याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च 25 ते 30 हजार रुपये असा सांगितला. आणि मग हे जे लोक आहेत हे खेडगावमध्ये मोड आलेले मठ विकतात आणि त्याच्यातून यांचा उदरनिर्वाह चालवतात. मग यांना काही लोकांनी सल्ला दिला की तुम्ही 25 ते 30 हजार रुपये ऑपरेशनसाठी घालण्यापेक्षा डोळ्याला फुकट होईल. आणि डोळ्याचं जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल आहे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय धुळे. इथे ते गेलेत, तिथे गेले ते 28 जानेवारीला. 28 जानेवारीला त्यांना चेकअप केलं. त्यानंतर त्याला बोलवलं 4 फेब्रुवारीला. 4 फेब्रुवारीला गेल्यानंतर त्याच्या अजून चेकअप केल्यात, सगळे रिपोर्ट घेतले आणि पुन्हा बोलवलं पुढच्या आठवड्यात. 13 फेब्रुवारीला गेला. 13 फेब्रुवारीला गेल्यानंतर हे सगळं चेकअप केलं त्याचं. 13 फेब्रुवारीला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालं आणि मग त्याला 18 फेब्रुवारीला बोलवलं. 18 फेब्रुवारीला गेल्यानंतर सांगितलं की तुला आम्ही फोन करू, तुझं ऑपरेशन होणार, तुझे सगळे मेडिकल रिपोर्ट ओके आहेत आणि तुझं ऑपरेशन होणार. परत सिटी स्कॅन सुद्धा केलं त्यांनी आणि सिटी स्कॅन करून ऑपरेशन होणार, आम्ही तुला फोन करू असं सांगितलं. पण फोनच केला नाही. ECG सुद्धा घेतलं त्यांनी, ECG रिपोर्टही घेतला आणि हा ऑपरेशन करण्यासाठी फिट आहे असं त्यांनी समजून याला फोन केलाच नाही. मग त्यानंतर हेच गेले 4 मार्चला गेलेत, सांगितलं डॉक्टर रजेवर आहे. 4 मार्चला डॉक्टर रजेवर आहे, तुम्हाला कळवू. परत हे 18 मार्चला पण गेले, तेव्हा तेच सांगितलं की डॉक्टर रजेवर आहेत. आणि म्हणून तिथल्या कर्मचारी महिलांना यांनी विचारलं की आम्हाला मोबाईल नंबर तरी द्या, आम्ही चक्रा मारतोय, खेडगावून येतोय, आम्ही चक्रा मारतोय, आम्हाला मोबाईल नंबर द्या, निदान आम्ही तिथून विचारू. तर त्यांनी मोबाईल नंबर हा खाजगी असतो, डॉक्टरांचं प्रायव्हेट लाईफ असतं वगैरे वगैरे कारणं, गोडगोड कारणं, मुलायम कारणं सांगितलेत आणि यांना करून दिलं असं सांगितलं ना. हा, मोबाईल नंबर देत नाही आम्ही, डॉक्टरांना तुम्हाला बरोबर फोन करू. हां, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचा नंबर लागू. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. दुसऱ्या किंवा तिसरा. आता मार्च संपूर्ण झाला, एप्रिलचा पहिला आठवडा आहे. दुसरा आठवडा बी चालला जाता. हां, नाही मार्च एप्रिलचा. एप्रिल बी चालला नाही माझा. हां, 3 महिने असंच फिरताय. 3 महिने असंच फिरताय. 3 महिने असंच कंप्लीट होऊन गेला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. फेसबुक लाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांनी बघा, हे सरकारी दवाखाना धुळे, ग्रँट येतात यांना आणि अशा पद्धतीने फिरवतायत. यांचा कधी पुढचा आठवडा येईल? आत्ताच तुम्ही ताजं उदाहरण जर पाहिलं असेल तर पुण्याला घडलं. एका बाळंतिणीला मंगेशकर हॉस्पिटलने घेतलं नाही, ती बिचारी त्या लेबर पेनने मरून गेली. ती तरी दया आली नाही. 10 लाख रुपये मागत होते. शासकीय ग्रँट घेतात, शासकीय जमिनी घेतात हे लोक आणि लोकांना सर्व्हिस देत नाही. आम्ही 4-5 दिवसापूर्वी इथं म्युनबाऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाचंही फेसबुक लाईव्ह केलं. 56 ते 57 खेडे या ग्रामीण रुग्णालयाला जॉईंट असताना तो डॉक्टर तिथे राहत नाही, पगार घेतो, कुठे जातो? एवढा मोठा स्टाफ आहे, स्टाफ चांगला आहे, सगळं काही असताना तो डॉक्टर ठिकाणावर नाही.
मेडिकल ऑफिसर जे आहेत सिव्हिल सर्जन त्यांना सांगितलं, ते म्हणे मला त्याने फोन पण केला नाही, माझ्याकडे रजाही मागितली नाही, त्याने रजा मागितली असती तर मी पर्यायी डॉक्टर दिला असता. मग जर एवढा बेदक्कार असेल, एवढा बेजबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई केली का? तर कारवाई झिरो आहे, अजून कारवाई काहीच नाही. या मंगेशकर हॉस्पिटलवाल्यांवर कारवाई होते का? कारवाईचं नाटक होईल, काहीच होणार नाही. आता हे धुळ्याच्या हॉस्पिटलवाले सुद्धा, एका डॉक्टरला मी विचारलं होतं की बाबा हे कसं काय असतं, तर डॉक्टर नाही, मी डॉक्टर नाहीये, पण इथे नवीन नवीन सगळे इन्स्ट्रुमेंट पडलेले आहेत, पण हे वापरले जात नाहीत, या असेच धूळ खात पडतात. मग का वापरत नाही? दानत नाहीये. ते चालू केलं तर काम करावं लागेल, म्हणजे कामच करायचं नाही, पाट्याच टाकायच्या, टोपल्याच टाकायच्या, अशी जर वृत्ती असेल तर हा थर्ड क्लासपणा आहे, देशद्रोह आहे. तुम्ही लोकांशी देशद्रोह करताय आणि लोकांना खाजगी दवाखाने परवडत नाही म्हणून लोक सरकारी दवाखान्यांमध्ये जातात. आणि मग खाजगी दवाखान्यांवर सुद्धा चाप पाहिजे सरकारचा, की त्यांचे सुद्धा रेट बोर्ड लिहिले पाहिजे. हॉटेलचे रेट बोर्ड लिहितात, नाही तर मन मानेल तसे रेट जर लावले तर लोक मरून जातील त्या हॉस्पिटलमध्ये फी भरून भरून. तर अशा पद्धतीने सरकार जागृत झालं पाहिजे, आरोग्य विभाग ठिकाणावर आला पाहिजे. आरोग्य मंत्रालय तयार केलेलं आहे, प्रचंड खर्च मंत्रालयावर आहे, मंत्री दिला जातो, ठिकाणावर पाहिजे मंत्री साहेब. आणि हे तुमचे हॉस्पिटल्स काय करतायत हे बघा. हे 3 उदाहरणं तर इथल्या इथे नाशिकमध्ये मागे 48 मुलं मरून गेले होते. तर हे सगळे जर गोष्टी पाहिल्यात तुम्ही, सरकारी दवाखान्यांच्या सगळी हिस्ट्री जर काढली, तर लोकांना सेवेपेक्षा मरणासन्न अवस्थेत आणि वेगवेगळे त्रास भोगावे लागत आहेत. तर याचा सुद्धा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि लोकांना सुविधा दिल्या पाहिजे. गुड गव्हर्नन्सचा वाद आहे. घटनेने सांगितलंय, घटनेने, की गुड गव्हर्नन्स अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन नुसतं सेलिब्रेशनसाठी नाही आहेत. तर त्या काळात जसे होते त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी पुढारलेलो आहोत, आम्ही काहीतरी चांगले झालोय, हे जगाला दाखवण्यासाठी तुम्ही साजरे करा. नाहीतर याच पद्धतीने जर भ्रष्टाचाराला सपोर्ट करत असाल तर काहीही होणार नाही. शिक्षण व्यवस्थेत सुद्धा जर बघितलं, इतके शिक्षक बोगस, तितके शिक्षक बोगस, नुसत्या बातम्या येतात, चौकशा होणार नाहीत, पुन्हा त्या शिक्षकांकडून पैसे उपटले जातील आणि पुन्हा पूर्ववत होतील. लोक उदासीन होऊन गेले. ह्या लोकांच्या चर्चा आहे. लोक म्हणतात काही होत नाही, पेपरमध्ये बातम्या येतात, पेपरचा खप होतो, लोक कान लावून ते डोळे फोडून वाचतात, टीव्हीवर बातम्या आल्या तर कान लावून ऐकतात आणि पुन्हा या असे बसले चौकात. किती लोक म्हणतात काहीच होत नाही, हो काही कामाचं नाही आहे. म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने पारदर्शक होणं आवश्यक आहे. सरकारने पारदर्शक जर झालं तर ह्या अशा गोरगरिबांना न्याय मिळेल. आता हे 2 आमच्यापर्यंत आले बापिटे. या धुळे रुग्णालयाचे सफरर किती असतील सांगता येत नाही. या मिळूनबारे ग्रामीण रुग्णालयाचे त्रासलेले लोक किती असतील सांगता येत नाही. लोक आमच्याजवळ येत आहेत तेवढं आम्ही दाखवतोय आणि ही सीटावरून भाताची परीक्षा आहे. जर यांचं जर असं आहे तर बाकीच्या सगळीकडे काय आहे हे बघा. आणि समीर काय म्हणशील तू? सर, असे जे भ्रष्टाचार करतायत हे खरेच देशाचे आपले देशद्रोही आहे. आता हे बिचारे गरीब लोक 20-25 हजार आता बाहेर दवाखान्यात ते भरत नसतील, असेच लोक तिथं जातात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तेच असं देशद्रोहाचा गुन्हा करतायत. मग लोकांविषयी आता काय सांगतील आपण? लोकांविषयी आत्मीयता नाही. आणि म्हणून या देशामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी, सगळ्या जातीपाती ह्या सगळ्या आपण एक आहोत. जाती, धर्म, पंथ, रंग, रूप, उंची, पैसा याचा भेद काहीच नको. आपण सगळे एक आहोत, कारण सगळ्यांचं रक्त लालच आहे, सगळ्यांच्या किडण्या एकमेकाला चालणार आहेत. आणि मग हा भेदभाव काय? स्वतःच्या मुलाबाळांसाठी मोठमोठे बंगले बांधायचे आणि लोकांची मुलं जर अशा त्रासात असतील, त्या हरामखोर डॉक्टरला हा मुलगा, या मुलात त्याच्या स्वतःचा मुलगा नाही दिसला का? ती जी मॅडम जे उत्तर दिलं त्या बिंडोक मॅडमला हे माझ्या मुलाच्या बाबतीतलं असेल आणि म्हणून तिने त्या डॉक्टरला तळमळीने सांगितलं का? हरामाचा पगार घेतात तर नुसतं एवढंच सांगतात की डॉक्टर येतील, डॉक्टर शुद्धीवर नाही आले का अजून? हे शुद्धीत आहेत का ते? तर हे विचारावं असं वाटतं आम्हाला. आणि हा तद्दंत नालायकपणा आहे तुमचा, हा आम्ही लोकांसमोर आणतोय. पंकज, तुम्हाला काही बोलायचं का याच्यावर? तर पंकज आमचे बोलायचं नाही म्हणतात, कारण ते म्हणे काय बोलायचं म्हणे नालायकांबद्दल, असं ते म्हणताय.